कल्याणच्या बोईरवाडी परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं गोंधळ निर्माण झाला। निवडणूक प्रचारादरम्यान स्लिप वाटपाच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समज देत मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। तुम्ही थांबा जरा हो. थांबा तुम्ही जरा. तुमच्या ऑफिसच्या समोर तुम्ही बैठले. आमचं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं ऑफिस आहे। पॅनल क्रमांक 5 कल्याण पश्चिम। आम्ही इकडे सगळे आमचे पदाधिकारी आम्ही सगळे कार्यकर्ते इकडे स्लिपा वाटप वगैरे सगळं नियोजन वगैरे उद्याचं करत होतो, परंतु इकडनं अचानक 20-25 लोकांचा ताफा समोरच्या चाळीमध्ये गेला। आमच्या कानावर 1-2 जणांनी सांगितलं म्हणून आम्ही तिकडे चौकशीला गेलो। जसं आम्ही 4-5 जण आतमध्ये गेलो तर ह्यांची अजून 25-30 जण आली। आम्ही तातडीने पोलीस स्टेशन आणि केडीएमसी ब वॉर्डामध्ये कळवलं, तसं लगेच तिकडे कारवाईला सुरुवात झाली। पण त्यांनी त्याच्याहून पुढे जाऊन काय केलं की आमच्या या आता जिथे उभे त्या शाखेच्या बाजूच्या गाड्यामध्ये त्यांच्या कुठेतरी कार्यकर्त्याचं सोलारचं गाळ आहे असं सांगून त्याच्या बाजूला 25-30 जण बसवली आणि ते मुद्दाम कळ काढण्याच्या हिशोबाने बसवले। का तर आमच्या कार्यकर्त्याला उचलपट्टी करावी जेणेकरून उद्याचं नियोजन आमचं मोडीत काढावं, हे सगळे त्यांचे डावपेच चालू झाले। विषय असा आहे की आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही संयमाप्रमाणेच काम करत असतो। आम्ही आमच्या पक्षाचं जे स्लिपा वाटण्याचं जे काम आहे, मतदाराचं स्लिप वाटणं, हे आम्ही घरोघरी करत होतो आणि याच्यामध्ये काही वादविवाद नव्हता की आम्ही आमच्या ग्रुपमध्ये 3 ते 4 जण मिळून स्लिपा वाटत होतो आम्ही कार्यकर्ते, आणि यांनी तिकडे पोलीस वगैरे बोलवले आणि यांनीच आमच्या पाठीमागे लावले आणि यांचा इथे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली। आमचा जो सगळा आजपर्यंतचा प्रचार झांबुडा बघून यांना यांची हार यांनी मान्य करावी।